नमस्कार, आपले स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर पृथ्वीराज चव्हाण, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत, ज्याच्यामध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, काही बंगलो प्रोजेक्ट्स आहेत, काही अपार्टमेंट्स आहेत, ज्याच्यावर त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे. त्यांचा आजपर्यंतचा हा अनुभव कसा होता, भविष्यात हा प्रवास कसा असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमची शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? ऍक्च्युअली मी ज्यावेळी कॉलेजला गेलो मला जायचं होतं मेकॅनिकल फील्डला. काही कारणास्तव म्हणजे मला ऍडमिशन भेटलं नाही मेकॅनिकल, म्हणून मी ते शिफ्ट सिव्हिल मध्ये झालो ओके. आणि माझं इंजिनिअरिंग आदर्श इन्स्टिट्यूट विटा या इथे झालं. पण मग आता तुम्हाला चांगलं वाटतंय का, की या फील्डमध्ये आपण आलोय, ते चुकलो का बरोबर झालं? काय असतं म्हणजे आपलं काय तर नशीब लिहिलेलं असतं, हं, त्यामुळे मी आलो आणि ज्यावेळी सिव्हिल लाईन मध्ये मी आलो त्यावेळी सिव्हिल एकदम बूम मध्ये होतं हं, 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 आणि मेकॅनिकल एकदम डाऊन झालं. हं. मग ते माझं लकच मी सिव्हिलला आलो. ओके. आणि मग हा. त्यामुळं तुम्ही आता त्याच्यात कंटिन्यू केलं आता म्हणजे ते. कंटिन्यू केलं. होय, ओके. आता पुढचा प्रश्न असा आहे, की आता जेव्हा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आता पडलेलाच आहात आणि आता हा. कामाला सुरुवात करायची वेळ येईल, तेव्हा मग पहिला प्रोजेक्ट करताना एक दडपण असतं, हो, की हो, हो. आपण पहिला प्रोजेक्ट कसा करणार, कोणाच्या रेफरन्सनं करणार आणि तो करताना काही आपल्याकडनं चूक होईल का? तर मग पहिल्या प्रोजेक्टची आठवण तुमची कशी आहे? ऍक्च्युअली मी कॉलेजला बीईला होतो लास्ट इयरला. मग हं, त्यावेळी मला म्हणजे सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मला म्हणजे एक रेफरन्स थ्रू बिल्डिंग आली. म्हणले साहेब तुम्हीच करा बिल्डिंग. मी हं, म्हटलं अजून माझं एज्युकेशन कम्प्लीट व्हायचं आहे, हं, पण मला थोडं असं नॉलेज होतं. त्या हं. रिलेटेड मी ते कन्स्ट्रक्शन म्हणजे प्रोजेक्ट कम्प्लीट केला आणि तो इतका बेस्ट झाला. मी पास आउट झाल्या झाल्या मला ह्या फील्डमध्येच म्हणजे मी एक तरी पण थर्ड ऑप्शन म्हणून मी जॉब पण चालू केला आणि माझ्या इकडे बिल्डिंग पण चालू होत्या. वाह! म्हणजे असं दोन्ही तेव्हाच तुम्हाला हां, दोन्ही याच्यावर हां. काम चालू झालं. म्हणजे मी कॉलेजला असतानाच माझा ऍक्च्युअली बिझनेस चालू होता. व्हेरी गुड. मग आता या क्षेत्रातल्या आणखीन काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे, की ज्या भागामध्ये आपण आता काम करतोय, तिथं बऱ्याचदा असं जाणवतं, की अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण बरोबर. बरंच आहे हां, आणि अशा लोकांबरोबर काम करणं हे धोकादायक ठरू शकतं. बरोबर. तर तुम्ही कशी ही परिस्थिती हाताळता? ऍक्च्युअली स्टार्टिंगला मी आपल्या लोकलचेच लेबर इथं वर्किंगला होते. हं, पण मला थोडं तिथं एकदम डिफिकल्टी यायची. त्यांना स्किल नाही किंवा म्हणजे प्लॅन दिलं तर त्यांना सारखं साईटवर जाऊन समजून सांगणं हे ते म्हणजे बरेच क्रिटिकल प्रॉब्लेम यायचे. मग त्यांना चेकिंग केल्याशिवाय कास्टिंग करून द्यायचं नाही. हं, हं. हे बरेच प्रॉब्लेम. मग मी थोडं हे केलं म्हणजे स्वतःच मी सर्व म्हणजे जे स्किल लेबर आहेत म्हणजे पुण्याला मी असं गेलो रेफरन्स थ्रू मला टीम भेटल्या आणि मग मी सगळी वेस्ट बंगाल, यूपीची टीम आणून मी त्यांना इथंच राहायची व्यवस्था दिली आणि सर्व माझ्याकडे आता स्किल लेबरची मी टीम केल्या. त्यामुळे मला किती जरी साईट आल्या तर मला कमी पडत नाहीत वाह! लेबर. त्यामुळे तुमचे आणि मी विदिन 6 ते 7 महिन्यात जे काय असेल म्हणजे 2000-3000 स्क्वेअर फूटचा प्रोजेक्ट फिनिशिंग देतो. व्हेरी गुड. म्हणजे जे अनस्किल होते त्यांना तुम्ही स्किल केलं एक प्रकारे हां, आता असं. स्किल केलं. हां. दुसरं रेसिडेन्शियलमध्ये काम करताना असं बऱ्याचदा तुम्हाला जाणवलं असेल, की काही लोकांचं बजेट फार कमी असतं, लिमिटेड असतं बरोबर. आणि त्यांच्या अपेक्षा कदाचित जास्त असतात हां, कधी-कधी. हां. तर अशा वेळेला मग ते बजेट आणि दर्जा किंवा क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? आता हे प्रॉब्लेम बरे जवळपास 30% तर प्रत्येकाचे तेच प्रॉब्लेम. माझं इतकं बजेट आहे, मला ह्याच्यात हेच बसवून पाहिजे किंवा असं. मग त्यावेळी आम्ही म्हणजे मटेरियलचं स्पेसिफिकेशनचं डिव्हायडेशन करतो आणि त्यांना तेच समजून सांगत असतो. हे इथं बसलं की याचं कॉस्टिंग एवढं होणार, याचं कॉस्टिंग एवढं होणार आणि डिटेलिंग अग्रीमेंट देतो. म्हणजे त्यांना पण ते क्लिअर होतं बाबा एवढ्यात आपलं काही बसत नाही. एक वेळ तर ते स्टॉप होते किंवा नेक्स्ट इयरला हे ते थोडं हे करून किंवा आपला एरिया ते कमी करतात आणि त्यात फिनिशिंग करून घेतात. बरोबर. पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे. तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनिअर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? ज्या मुद्द्यांवर, ज्या क्षेत्रांवर, ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे, जर आपल्याला सांगलीचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर? आता सांगलीचा जर विकास करायचा असेल तर सांगलीला म्हणजे ह्याची नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी कमी आहे. हं, त्यामुळे सांगली डेव्हलप झालं नाही. हं, वसंतदादा आपल्याला म्हणजे एवढे लाभून गेले हं, म्हणजे एक मंत्री. हं, ते असताना सुद्धा आपल्याला त्यावेळी जे डेव्हलप झालं ते तसंच आहे. त्याच्यात ग्रोथ झालेली नाही. हं, हं. त्याच्या पाठीमागून कोल्हापूर, कराड हे डेव्हलप होत गेले. बरोबर. ते रोड इन्फ्रास्ट्रक्चरची कनेक्टिव्हिटी पाहिजे हं, तिथं आणि असं मोठे एक प्रोजेक्ट पाहिजेत. आता ह्याला कोल्हापूरला 5 स्टार एमआयडीसी झाली.
त्यामुळे तिथं बाहेर एक्सटर्नल पब्लिक आल्यामुळे ते सगळे जिल्हे हे डेव्हलप होत गेले. मग बरोबर तसे आपल्या इथं प्रोजेक्ट आले तर मग आपल्या सांगलीचा विकास होईल. बरोबर. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे रस्ते हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, हो. की जो अजून डेव्हलप चांगला व्हायला पाहिजे. हं. तर पण मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं अजून हे रस्त्यांचं जाळं बळकट करायचं असेल तर? आता म्हणजे आता समृद्धी महामार्ग सारखे असे कनेक्टिव्हिटी झाले त्यामुळे त्या सिटी डेव्हलप आता होत जाणार. तसे सांगली कोल्हापूरला आपला पुणे बेंगलोर हायवेची कनेक्ट आहे. पण सांगलीच ऑड आहे की एक साईडला पडलेला आहे. त्यामुळे त्याला कोणती तर अशी कनेक्टिव्हिटी जॉईंट होऊन आपल्याला ते सांगली लाईनवर घ्यायला पाहिजे. म्हणजे बरोबर. पुणे असेल, मुंबई, हं. मोठ्या मोठ्या सिटीला ते कनेक्ट करून घ्यायला पाहिजे. बरोबर. दुसरं एवढ्या आतापर्यंत केलेल्या माझ्या ते 300-400 पेक्षा जास्त प्रोजेक्ट तुम्ही आतापर्यंत केलेले आहेत. तर त्यातला असा एखादा प्रोजेक्ट आहे का, की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल किंवा जो करताना एक वेगळा आनंद समाधान होतं. तुम्हाला असं वाटलं, की या प्रोजेक्टमुळे माझं नाव झालं. आता ऍक्च्युली माझा फर्स्टच प्रोजेक्ट होता. म्हणजे मी कॉलेजला असताना मी करत होतो. मी त्यासाठी बऱ्याच ठिकाणून म्हणजे प्लॅन किंवा काय बरीच माहिती घेऊन आणि त्या रिलेटेड सर्व म्हणजे ऍडव्हान्स ज्या टेक्नॉलॉजी काय होत्या, टेरेस गार्डन असेल किंवा बरेच असे कन्सेप्ट मी त्या बिल्डिंगला वापरले आणि मला ते स्टार्टिंगचाच प्रोजेक्ट मला सगळ्यांना रेफरन्स म्हणून दाखवायला भेटला. वाह! त्यामुळे तुमचा पहिलाच हा प्रोजेक्ट इतका चांगला झाला. त्यामुळे तोच प्रोजेक्ट चालू झाल्यामुळे मला मला रोडमॅप गावला समोर. व्हेरी गुड. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, हं. तेव्हा तुम्ही काय त्याचे गुणवैशिष्ट्य बघता, पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? त्याच्यात बघताना कशी डक्टिलिटी, ड्युरेबिलिटी म्हणजे बेंडिंगला व्यवस्थित बेंड व्हायला पाहिजे. हं, ते ठराविक ठराविक आम्ही पॉइंट चेक करून घेतो हं, आणि हं. मग आम्ही ते ठरवतो. ते स्ट्रेंथ काय आहे, 500 स्ट्रेंथ हे असे हे सर्व कन्सेप्ट बघून आम्ही स्टील चॉईस करून घेतो. निवडतो. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही आजपर्यंत कधी वापरलंय का कुठल्या साइटवर? हो, यूज केला आयकॉन स्टील. कसा आहे मग तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? प्रोडक्ट म्हणून पण चांगला आहे, सर्व्हिस म्हणून पण चांगला आहे. आमचा जो डीलर आहे त्यांचं पण त्याबद्दल म्हणजे आम्हाला सर्व गाईड करतात किंवा कस्टमरला सांगायचं असेल तर त्यांचा टेक्निकल पर्सन तिथे येतो आणि तो सर्व गाईड करतो. जरी घेत नसेल तर आम्ही कन्व्हिन्स करतो पुढे हं. आणि त्या पद्धतीने आम्ही आयकॉन वापरायला होतो. कारण ऍक्च्युअली क्वालिटीत एक नंबरच आहे स्टील. त्यामुळे अडचण नाही. फक्त कन्व्हिन्स करावं लागतं. ब्रँड अजून डेव्हलप व्हायला लागलाय त्यामुळे. ओके. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात आता तुमच्यासारखे जे यंग इंजिनिअर्स येतात, पुढची बॅच मधली मुलं येतात, तर त्यांना तुम्ही एक सीनियर म्हणून, मित्र म्हणून काय सल्ला द्याल? आता नवीन जर यायला लागले तर हं, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीनं त्यांनी नवीन नवीन कन्सेप्ट जे घेऊन त्यांनी या फील्डमध्ये उतरायला पाहिजे. हं, जे चाललंय ट्रॅडिशनल तसंच चाललं तर त्यांना ते स्कोप भेटणार नाही मार्केटमध्ये. हं, हं. कारण मार्केटमध्ये ऑलरेडी सॅच्युरेशन भरपूर झालेलं आहे. बरोबर, तुम्हाला काहीतरी स्किल दाखवावं लागेल तर तुम्हाला प्रोजेक्ट भेटतील. बरोबर. सो हे होते इंजिनियर पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे फील्ड सतत बदलतंय, यातले तंत्रज्ञान बदलतंय आणि या बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर जर तुम्हाला राहायचं असेल, तर तुम्हाला नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावं लागेल. तर तुम्हाला यश नक्की मिळेल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि थँक्यू सर. भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.